स्वागत आहे मित्रांनो आपल्या एका आणखी नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक कसं करायचं याविषयी मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे. मित्रांनो, नवीन नियमानुसार आता आधार आणि पॅन लिंक करणं जे आहे हे कंपल्सरी झालं आहे. जर तुम्ही आधार आणि पॅन लिंक नाही केलं तर तुम्हाला नवीन बँक अकाउंट ओपन करता येणार नाही. तसेच तुम्हाला लोन घेण्यासाठी सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो आणि 50,000 पेक्षा जास्त रक्कम तुम्हाला बँकेमध्ये जमा करता येणार नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आधार पॅन लिंक करण्याची लेटेस्ट प्रोसेस पाहणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला चलान कसं भरायचं ₹1,000 याविषयी मी तुम्हाला माहिती देणार आहे. तर तुम्हाला याचं सगळ्यात पहिले Googleवर आणि सर्च करायचं आहे. इन्कम टॅक्स इंडिया ही पहिली वेबसाईट आहे मित्रांनो. या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, तुमच्या समोर आता इन्कम टॅक्सची ऑफिशियल वेबसाईट ओपन झाली आहे. तुम्हाला खाली यायचं आहे इथे या साईडला, लेफ्ट साईडला आणि इथे लिंक आधारचा ऑप्शन आहे. त्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. लिंक आधारवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आता इथे पॅन नंबर एंटर करायचा आहे आणि तसेच तुम्हाला इथे खाली तुमचा इथे तुम्हाला पॅन नंबर आणि आधार नंबर एंटर करायचा आहे तुमचा आणि नंतर तुम्हाला व्हॅलिडेट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर कंटिन्यू टू पे थ्रू ई पे टॅक्स म्हणजे तुम्हाला ₹1,000 दंड भरण्याचा असा मेसेज आला आहे. तुम्हाला इथे कंटिन्यू टू पेवर क्लिक करायचं आहे. कंटिन्यू टू पेवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुमच्यासमोर आता इथे पॅन नंबर, कन्फर्म पॅन नंबर आणि मोबाईल नंबर टाकायचा जो ऑप्शन आला आहे. इथे तुम्हाला दोन्ही ऑप्शनमध्ये तुमचा पॅन कार्ड नंबर एंटर करायचा आहे. पहिल्या ऑप्शनमध्ये सुद्धा पॅन कार्ड नंबर आणि सेकंड ऑप्शनमध्ये सुद्धा पॅन कार्ड नंबर तुम्हाला इथे एंटर करायचा आहे आणि नंतर तुम्हाला तिथे खाली मोबाईल नंबर सुद्धा एंटर करायचा आहे. मोबाईल नंबर तोच एंटर करायचा आहे जो तुमच्या आधारला लिंक आहे. नंतर तुम्हाला कंटिन्यू बटनवर क्लिक करायचं आहे. कंटिन्यू बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक ओटीपी येईल. तो ओटीपी तुम्हाला इथे टाकून व्हॅलिडेट ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर पॅन कार्ड होल्डरचं नाव येईल. ते पॅन कार्ड होल्डरचं नाव तुम्ही चेक करायचं आहे प्रॉपरली आणि नंतर तुम्हाला कंटिन्यू ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. कंटिन्यू केल्यानंतर तुमच्यासमोर आता इथे 4 ऑप्शन आले आहेत. इन्कम टॅक्स, डिमांड पेमेंट, ॲज अ रेग्युलर असेसमेंट, इक्वलायझेशन आणि फी अदर पेमेंट. तुम्हाला इथे डायरेक्टली पहिल्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे इन्कम टॅक्सचा आणि प्रोसिडवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर असेसमेंट इयर आला आहे. असेसमेंट इयरमध्ये तुम्हाला इथे ऑप्शन दिसत आहे 26-27. हो मित्रांनो, तुम्हाला असेसमेंट इयर 26-27 निवडायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथे टॅक्स टाइप ऑफ पेमेंटमध्ये तुम्हाला खाली यायचं आहे आणि अदर रिसिप्टवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर इथे ऑप्शन आलाय की तुम्हाला सब टाइप ऑफ पेमेंट, इथे तुम्हाला फी फॉर डिले इन लिंकिंग पॅन आधार या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि नंतर तुम्हाला कंटिन्यू बटन तुम्हाला क्लिक करायचं आहे. नंतर तुमच्या समोर इथे फाईनची पूर्ण प्रोसेस आली आहे. तुम्हाला किती फाईन लागणार आहे? ₹1,000 दंड आहे. इथे तुम्हाला लागणार आहे. तुम्हाला कंटिन्यूवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या समोर पेमेंटचे खूप सारे ऑप्शन आले आहे. इथे तुम्हाला 5व्या नंबरचा ऑप्शन चूज करायचा आहे. पेमेंट गेटवे इन्क्लुडिंग युपीआय अँड क्रेडिट कार्ड. तुम्हाला तुमच्या युपीआयने पेमेंट करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला कोणतेही अदर चार्जेस लागणार नाही. त्यासाठी तुम्हाला 5th ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. नंतर तुम्हाला फेडरल बँक चूज करायचं आहे आणि कंटिन्यू बटन तुम्हाला क्लिक करायचं आहे. नंतर तुम्हाला एकदा पुन्हा खाली यायचं आहे आणि पे नाववर तुम्हाला क्लिक करायचं आहे. पे नाववर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्याचा पूर्ण इथे इन्फॉर्मेशन आली आहे. तुम्हाला हे रीड करून आय ॲग्री टू पेमेंटवर क्लिक करायचं आहे आणि सबमिट टू बँकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता तुमच्यासमोर मित्रांनो इथे ₹1,000 पेमेंट करण्याचा ऑप्शन आलाय. तुम्हाला पे नाववर क्लिक करायचं आहे. आता इथे कार्ड्स, नेट बँकिंग आणि युपीआय. तुम्हाला इथे कार्डने पेमेंट करायचं असेल तुम्ही कार्डने पेमेंट करा. अदरवाईज तुम्हाला इथे 3ऱ्या नंबरचा ऑप्शन आहे युपीआयचा. त्या युपीआयवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. नंतर तुम्हाला तुमचं फोन पे चूज करायचं आहे आणि नंतर तुम्हाला इथे व्हेरिफाय चूज करायचं आहे. व्हेरिफाय चूज केल्यानंतर तुम्हाला ते तुमचा युपीआय ऍड्रेस टाकायचा आहे. तुमचा युपीआय आयडी असतो तो तुमच्या फोन पे मध्ये असतो. तुम्हाला फोन पे ओपन करून एकदा चेक करून घ्यायचा आहे तुमचा युपीआय आयडी कोणता आहे. नंतर तुम्हाला ते तुमचा युपीआय आयडी एंटर करायचा आहे आणि नंतर तुम्हाला @ मध्ये युपीआय आयडी शेवटी काहीतरी लिहिलेलं असतं, वायबीएल किंवा आयबीएल असं लिहिलेलं असतं, ते तुम्हाला चेक करायचं आहे आणि नंतर तुम्हाला व्हेरिफायवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. व्हेरिफाय केल्यानंतर तुम्हाला त्या अकाउंट होल्डरचं नाव दिसेल. इथे तुमचं नाव लिहून येईल आणि ते नंतर तुम्हाला व्हेरिफायवर क्लिक करायचं आहे. पुन्हा एकदा पे नाववर क्लिक करायचं आहे. पे नाववर क्लिक केल्यानंतर तुम्हाला कन्फर्मवर क्लिक करायचं आहे आणि आता तुमच्या फोन पे नंबरवर एक रिक्वेस्ट जाईल. ती पेमेंटची रिक्वेस्ट असेल, ती रिक्वेस्ट तुम्हाला ऍक्सेप्ट करायची आहे आणि पेमेंट करायचं आहे. पेमेंट केल्यानंतर तुमच्या समोर आता इथे
स्लिप डाउनलोड करण्याचा ऑप्शन येईल. तुम्ही जे चलन भरलाय त्याची स्लिप डाउनलोड करण्याचा ऑप्शन येईल. हे ती स्लिप तुम्हाला डाउनलोड करून व्यवस्थित ठेवायची आहे, जेणेकरून तुम्हाला काही इश्यू आला तर तुम्हाला पुन्हा हे स्लिप तुमच्या कामात पडेल. आता याच्यामध्ये महत्वाचा म्हणजे तुमचं मेजर हेड इन्कम टॅक्स अदर दॅन कंपनीज आणि मायनर हेडमध्ये अदर रिसिव्ह 500 असेल तर तुमचं पेमेंट जे आहे ते सक्सेसफुली आणि योग्यपणे झालेलं आहे. आता तुम्हाला त्यानंतर काय करायचं याची प्रोसेस आपण पुढे पाहूया. मित्रांनो, पेमेंट केल्यानंतर तुम्हाला पुन्हा यायचं आहे या इन्कम टॅक्सच्या वेबसाईटवर आणि तुम्हाला लिंक आधारवर क्लिक करायचं आहे. मित्रांनो, पेमेंट केल्यानंतर जर तुम्हाला पुन्हा एकदा पॅन कार्ड नंबर आणि आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर जर तुम्हाला पुन्हा एकदा पेमेंट करण्याचा ऑप्शन येत असेल तर तुम्हाला वेट करायचं आहे, कारण की या वेबसाईटवर थोडा वेळ लागतो पेमेंटचं जे आहे ते कन्फर्मेशन यायला. तर तुम्हाला थोड्या वेळाने सुद्धा पुन्हा एकदा ट्राय करायचं आहे. पॅन नंबर टाकायचा तुम्हाला आणि आधार नंबर टाकायचा आहे आणि नंतर तुम्हाला इथे खाली ऑप्शन आहे व्हॅलिडेट करायचं, ते तुम्हाला तिथून व्हॅलिडेट करायचं आहे. इथे मित्रांनो एक मेसेज आला, युअर पेमेंट डिटेल आर व्हेरीफाईड, म्हणजे तुमचं पेमेंटचं डिटेल जे आहे ते व्हेरीफाय झालं आहे इन्कम टॅक्स कडून. आता तुम्हाला इथे खाली कंटिन्यूवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. नंतर तुम्हाला ते तुमचं नाव एंटर करायचं आहे, नेम ॲज पर आधार. जे तुमचं आधारवर नाव आहे सेम टू सेम तुम्हाला पूर्ण नाव इथे प्रॉपरली एंटर करायचं आहे आणि त्याच नंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर जो आधारला लिंक आहे तो तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला आता इथे खाली ऑप्शन आहे, आय हॅव ओनली इयर विथ बर्थ इन आधार कार्ड आणि आय ॲग्री टू व्हॅलिडेट माय आधार डिटेल. तुम्हाला त्यातलं सेकंड ऑप्शन घ्यायचं आहे. पहिला ऑप्शन तुम्हाला चूज करायचं नाही आहे. सेकंड ऑप्शन तुम्हाला चूज करायचं आहे आणि नंतर तुम्हाला इथे ॲग्री करायचं आहे आणि नंतर लिंक आधारवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक ओटीपी जाईल. तो ओटीपी तुम्हाला इथे एंटर करायचा आहे आणि व्हॅलिडेट बटन तुम्हाला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, आता तुमच्यासमोर एक मेसेज आलाय, युअर आधार पॅन लिंक रिक्वेस्ट हॅज बीन रिसीव्ह अँड सेंड टू व्हॅलिडेशन. म्हणजे तुमचं आधार पॅन लिंकची रिक्वेस्ट आता पूर्णपणे गेली आहे इन्कम टॅक्सकडे आणि 48 घंट्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा येऊन तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड लिंक झालं की नाही हे चेक करायचं आहे. मित्रांनो, 48 तासानंतर तुम्हाला पुन्हा एकदा यायचं आहे लिंक आधार या ऑप्शनवर आणि तुम्हाला इथे तुम्हाला तुमचा पॅन कार्ड नंबर एंटर करायचा आहे आणि तुम्हाला इथे तुमचा खाली आधार नंबर एंटर करायचा आहे. नंतर तुम्हाला खाली येऊन व्हॅलिडेट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. युअर पॅन इज ऑलरेडी लिंक टू गिव्हन आधार, म्हणजे तुमचं आधार आणि पॅन जे आहे ते सक्सेसफुली लिंक झालेलं आहे. आणि जर तुम्ही पेमेंट केल्यानंतर सुद्धा तुम्हाला जर पुन्हा पेमेंटचा ऑप्शन येत असेल तर तुम्हाला वाट पाहायची आहे. अदरवाईज तुम्ही या इन्कम टॅक्सच्या वेबसाईटवर येऊन इथे कॉलचा ऑप्शन आहे. इथे तुमचा हा सेकंड नंबर आहे 1800 419 0025, या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे. जर तुमचं पेमेंट अजूनही अप्रूव्ह झालं नसेल किंवा तुम्हाला पेमेंट पुन्हा पुन्हा मागत असेल तर या नंबर तुम्हाला कस्टमर हेल्पलाईन नंबर आहे, इथे तुम्हाला कॉल करायचा आहे आणि तुम्हाला तुमची माहिती द्यायची आहे, ते तुम्हाला हेल्प करतील. तर अशा प्रकारे जे आहे तुम्ही आधार आणि पॅन लिंक करू शकता घर बसल्या. पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.